राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये 2019ची पुनरावृत्ती होते की काय अशा प्रकारचा संशय आपल्याला दिसायला लागलेला आहे. त्याचं कारण असे की महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर देखील 8 दिवसांचा काळ उलटला असला तरी अजूनपर्यंत महापौर कोण होणार किंवा कोणाचा होणार या सगळ्या गोष्टींवरती अजून चर्चा सुरूच आहेत. त्याची कारणं अनेक आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्या कारणामुळे कोणाला सगळ्यांना एकमेकांची साथ गरजेची आहे. आणि याच गोष्टींचा फायदा घेतलाय एकनाथ शिंदे यांच्यासारख्या पक्षांनी. म्हणजे ज्यांच्याकडे 29 नगरसेवक आहेत आणि एकनाथ शिंदे सध्या मुंबईमध्ये जर बघायला गेलं किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्याशिवाय मुंबईमध्ये महापौर कोणीही कुठलाही पक्षाचा बसवू शकत नाही. जर एकनाथ शिंदेंना डावलून जर महापौर बसवायचा असेल तर पॉसिबिलिटी काय आहे ते तुम्हाला सांगतो. जर भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल किंवा उद्धव ठाकरेंचा महापौर बसेल. पण जर भाजप उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते राज ठाकरेंना परवडणार आहे का किंवा पटणार आहे का? आणि जर त्यांना पटणार असेल तर ते राष्ट्रवादी शरद पवार गटाला पटणार आहे का? खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकच जागा असल्यामुळे त्यांना जास्त त्यांच्यासाठी विचार करणं फार गरजेचं नाहीये. परंतु ज्या मुद्द्यांवरती किंवा ज्या पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन लढले, हे दोघं एकत्र येणार आहेत का? त्यामुळं देवेंद्र फडणवीसांची जरी प्रयत्न सुरू असले की एक वेळ शिंदेंना बाजूला काढून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंशी जवळीक करून आपला महापौर त्या ठिकाणी कसा बसेल किंवा अडीच वर्ष तरी आपला महापौर कसा बसेल याकडे लक्ष देण्यात येते. पण आता जवळपास चर्चा अशा सुरू आहेत कारण देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये स्वित्झर्लंड मधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस तिकडे गेलेले आहेत. जोपर्यंत ते मुंबईमध्ये येणार नाहीत तोपर्यंत मुंबईचा तिढा हा सुटणार नाही, हे जवळपास सत्य आहे. आता 29 नगरसेवक जे ताज लँड एंड हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेचे होते, हे ताज मधले हॉटेलमधले सगळे नगरसेवक आपापल्या घरी गेलेले आहेत. आणि ते कुठल्या कारणामुळे गेले असतील त्याचं कारण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. आज देखील तुम्हाला सांगतोय, एकनाथ शिंदे यांचा राजकीय अंत अत्यंत जवळ आलेला आहे. तुम्हाला कारण त्याचं सांगतो. मी हे सगळं का बोलतोय. शिवसेना हा पक्ष नक्की कोणाचा आहे आणि याचं जे चिन्ह आहे, हे चिन्ह कोणाचं आहे, धनुष्यबाणाचं, याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार होती. कालपासून ही सुनावणी, त्याचं प्रकरण सुरू आहे. आणि त्याच्यानंतर अचानक ते आपला अडाणीनं जे डोंगर रांगांचा विषय होता, सगळे डोंगर फोडून त्या ठिकाणी तो प्लेन जमीन करतोय, तो विषय अचानक पुढे आल्यामुळं शिवसेना कोणाचा हा पक्ष, म्हणजे ह्याच्यावरती जी सुनावणी होती ही 23 तारखेला पुढे ढकलली. आणि 23 तारखेच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्वाचा तो दिवस ठरणार आहे. एकनाथ शिंदेसाठी तो अत्यंत महत्वाचा दिवस ठरणार आहे. कारण जर का एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये ते प्रेडिक्ट आलं किंवा न्याय आला, तो काय हे आलं, म्हणजे काय बोलतात त्याला, वर्डिक्ट आलं, तर मग मात्र एकनाथ शिंदे यांचा राजकीय अंत होऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेकडे जे 29 नगरसेवक आहेत यांना घेऊन, आमदारांना घेऊन त्यांना एकतर वेगळा पक्ष काढावा लागेल किंवा त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं लागेल. आणि जर कुठल्या पक्षामध्ये विलीन झाले तर मग मात्र एकनाथ शिंदे यांचा राजकीय अंत होणार आहे. कारण ते दुसऱ्या पक्षामध्ये जर विलीन झाले तर जी त्यांना आज इज्जत मिळते किंवा त्यांची आज जी पॉवर आहे ती दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये गेल्यानंतर ती पॉवर राहणार नाही. दुसरा पर्याय त्यांच्याकडे असा आहे की त्यांना कुठला तरी पक्ष काढावा लागेल आणि या सगळ्या उमेदवारांना, त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांना त्या पक्षामध्ये त्यांना घ्यावं लागेल. पण याच वेळेला सुप्रीम कोर्टाकडनं असा देखील गेम होणार आहे की जर पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळालं तर एकनाथ शिंदेना तर पर्याय आहेच, एक तर तुम्ही विलीन व्हा किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी नवीन पक्ष काढा. त्याच वेळेला त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना आणि खासदारांना हा देखील पर्याय ठेवणार आहेत की तुम्ही आता स्वतंत्र आहात, कारण तुम्ही कुठल्याही पक्षाशिवाय आहात, कारण पक्षच नाहीये तुमच्याकडे. त्यामुळे तुम्ही आता स्वतंत्र आहात, तुम्ही कुठेही जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे परत जायचं असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंकडे जा, बीजेपी मध्ये सामील व्हायचं असेल तर बीजेपी मध्ये जा, किंवा तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये जायचं पूर्ण स्वतंत्र आहे. त्याचं कारण असे की जर नवीन पक्ष काढला तर बऱ्याच आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत ते हा विचार करतील की नवीन एका पक्षामध्ये जाऊन आपण शून्यातनं सुरुवात करण्यापेक्षा ज्या पक्षांमधून आपण आलोय त्या पक्षामध्ये आपण स्वगृही जाणं काय वाईट आहे. आणि जर असं झालं तर मग मात्र ठाकरेंचा देखील नंबर वाढू शकतो आणि भारतीय जनता पार्टीचा देखील नंबर वाढू शकतो जर असं झालं तर. आणि हे होणार आहे. कारण 23 तारखेला किती दिवस तुम्ही हा निकाल ढकलला तरी कधी ना कधी तुम्हाला ह्या दिवसाची वाट बघावीच लागणार होती. तो दिवस उजाडणारच होता, तो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती. आणि सुप्रीम कोर्टाचा एकंदरीत निकाल बघितल्यानंतर म्हणजे आसिम सरोदे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने त्यांची बाजू मांडतायत. त्यांचं म्हणणं असं आहे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार जर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला तर मग मात्र एकनाथ शिंदे
यांचं राजकीय भविष्य धोक्यात आहे. आणि मला वाटतं त्याच कारणामुळे बीजेपी जास्त मुंबईमध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीये, कारण केंद्रातल्या केंद्रातल्या नेतृत्वाकडनं असं स्पष्ट आदेश आलेत, कुठल्याही प्रकारे महापौर पदासाठी एकनाथ शिंदेसोबत बार्गेनिंग करायची नाही. लक्षात घ्या, केंद्रातल्या नेतृत्वाकडनं असं स्पष्ट निर्देश आलेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर मुंबईमध्ये महापौर एकनाथ शिंदेना देण्यासारखी परिस्थिती आली असेल तर कुठल्याही प्रकारची बार्गेनिंग एकनाथ शिंदे सोबत करायची नाही. मुंबईमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल, तोही 5 वर्ष बसेल. हा मुद्दा सोडून राहिलेली जी पदं आहेत, बेस्टचं अध्यक्षपद असेल किंवा स्थायी समिती अध्यक्षपद असेल, या पदांवरती आपण चर्चा करूया. पण शिवसेना आणि बीजेपी एकत्र असल्यापासूनचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती बसलाय त्या त्यावेळेला बेस्टचं अध्यक्षपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद हे शिवसेनेने आपल्या स्वतः ताब्यात ठेवलेले. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे असं त्यांचं मनामध्ये असं सुरू असेल, एकतर आपल्या सुप्रीम कोर्टाकडनं त्यांच्यावरती टांगती तलवार आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हाही विचार करून चालत असेल की जास्त बार्गेनिंग करण्याच्या नादामध्ये उद्या भारतीय जनता पार्टी तिसऱ्याच कोणाच्या मदतीने मुंबईमध्ये आपला महापौर बसवू शकते. आणि भारतीय जनता पार्टी त्या मूडमध्ये आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवत मनसेसोबत युती केली आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा महापौर बसतोय तिथं. मनसे आणि शिवसेना एकत्र आहेत. आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची शिवसेना अशा प्रकारची युती होणार आहे की काय, अशा चर्चा सुरू आहेत. आणि जर का असं झालं नाही, आणि जर का उद्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि मनसेच्या पाठिंब्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदेचा तिथं महापौर बसत असेल तर रवींद्र चव्हाणांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजे रवींद्र चव्हाणांचा तो बालेकिल्ला आहे, त्यांचं होम ग्राउंड आहे. आणि होम ग्राउंडवरती जर एकनाथ शिंदेनी त्यांना इतका मोठा धक्का दिला तर जोरदार झटका रवींद्र चव्हाण देखील एकनाथ शिंदेना मुंबई महानगरपालिकेत देऊ शकतात. मला एकंदरीत ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातला ना कीव आले. म्हणजे चंद्रपूरमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीनं ओरडून बोंबलून चुला लावून ठोकून सांगितलं की बटेंगे तो कटेंगे, हिंदू खतरे में है, मुसलमानांचं असं मुसलमानांचं तसं, आजही भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण देशातल्या IT सेलकडून त्यांच्या अकाउंट्सवरती काय टाकण्यात येते माहितीये? मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये MIM ह्या पक्षाचे 120 नगरसेवक आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये MIM पक्ष हा धोकादायक आहे. याच MIM पक्षासोबत चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीने युती करून त्यांचा तिकडे नगराध्यक्ष बसवलाय. लाजा नाही वाटत? म्हणजे एका बाजूला तुम्ही हिंदू खतरे में म्हणायचं, एका बाजूला तुम्ही MIM ला शिव्या द्यायच्या, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही चंद्रपूर सारख्या महानगरपालिकेमध्ये MIM मांडीवर जाऊन बसायचं किंवा MIM ला आपल्या मांडीवर घेऊन बसवायचं. मला वाटतं राज्यातल्या जनतेनं आता हे सगळं बघितलं पाहिजे, ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि अशा निर्लज्ज लोकांना, यांच्या विचारधारेला चपलेने तुडवलं पाहिजे. या भारतीय जनता पार्टीचा जे एक नेता आहे रावसाहेब दानवे, खरं तर तो पडला, पण हा रावसाहेब दानवे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या ह्या सगळ्या प्रचारामध्ये काय बोललाय माहितीये? त्याचा आता व्हिडिओ व्हायरल झालाय. त्याचा तुम्ही खरं तर एक वेगळा व्हिडिओ बनवायचा मला, पण आता विषय निघाला म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो. रावसाहेब दानवे मुस्लिम समाजामध्ये जाऊन भाषण देत होते आणि त्यावेळेला कुणीतरी गपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग केला, तो आता व्हिडिओ व्हायरल होते. त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की त्यांचे कोणतरी मित्र होते मुस्लिम समाजाचे, आणि एक दिवशी गोहत्या बंदीचा कायदा म्हणजे कायदा तयार झाला आणि त्यांच्या 4 मित्रांनी सांगितलं की रावसाहेबजी, आता आमची बकरी ईद येते जवळ, तुमच्या सरकारने असा अचानक कायदा आणला, आता आम्ही आमची बकरी ईद कशी काय साजरा करू? रावसाहेब दानवे म्हणाले, मोठे दानशूर ना, या देशाला बापच मानतात आपला. रावसाहेब दानवे म्हणाले की जोपर्यंत रावसाहेब दानवे जिवंत आहे तोपर्यंत तुमचा सण कोणीही रोखू शकत नाही, तुम्ही बिंदास गायी कापा. रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टीचे नेते, व्हिडिओ व्हायरल झालाय. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. खरं तर जनतेला लाजा वाटल्या पाहिजे. जे जनता किंवा जे अंधभक्त आहे ते माथ्यावरती आपल्या लिहून चिपकून फिरतात ना, त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता स्थापन करण्यासाठी ही कुणाच्याही खाली जाऊन काहीही करू शकतात. त्यामुळं विचार करून तुम्ही बोलत जावा, विचार करून तुम्ही एकमेकांची दुश्मनी घेत जावा आणि विचार करून तुम्ही मतदान करत जावा. कारण आता तर मतदानाचा सगळं संपला, आता फक्त जिल्हा परिषदची निवडणुका बाकी राहिलेत, पंचायत समिती, याच्यानंतर 3.5-4 वर्ष तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या इलेक्शन नाहीत आणि हे राजकीय नेते तुमच्याकडे ढुंकून देखील बघणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा. मुंबई महानगरपालिकेतला एकंदरीत निकाल हा काय येणार आहे 23 तारखेच्या, त्याच्यावरती मुंबईमध्ये महापौर कोणाचा बसेल हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेनी बीजेपीला दिलेला झटका, त्याचा बदला मुंबई महानगरपालिकेमध्ये बीजेपी एकनाथ शिंदेना देणार आहे का?
तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.